श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. संपूर्ण 12 राशींचं आजचं राशी भविष्य काय असणार आहे, अगदी थोडक्यात आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया आजच्या राशी भविष्याला. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठी काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकते, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्यायचे आहेत. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवायची आहे. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करणार आहेत. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवणार आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करायची आहे. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगायचा आहे. तसंच मत्सर करायचं नाही. तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे तुम्हाला वाटणार आहे. त्यामुळे आज तुम्ही थोडेसे भारावून जाल. कामाच्या ताणतणावामुळे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आपल्या वजनावर लक्ष ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याने देखील तुम्हाला दुःखी होणार आहे. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा विचार आज तुम्ही दिवसभर करणार आहात. तसंच आनंददायी आणि खूपच उत्साहाचं आज तुमचं वातावरण असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांवर प्रभाव राहील. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर करण्यास कारणीभूत ठरेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज काहीतरी सरप्राईज देण्याची शक्यता आहे. आज ते तुम्हाला पाहायला देखील मिळणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होणार आहे. आपल्या मुलांबरोबर आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ आज मिळणार आहे. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवलेले आहेत. लग्न म्हणजे केवळ तडजोड आहे असं तुम्हाला वाटत असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यातील घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती आज तुम्हाला येणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होण्याची शक्यता आहे. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्ह तुमचा पार्टनर जो आहे तुमच्या गोष्टींना समजू शकत नाहीत, तर आज त्याच्या सोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्याच्या समोर देखील मांडा. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असणार आहे. आपल्या संभाषणाबाबत बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपल्याला कोणत्याही ठाव ठिकाण ठेवणार नाहीत. आजचा दिवस अनुकूल आहे. पुढील रास आहे सिंह रास. जुन्या मित्रांबरोबर भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करणारा आहे. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर देखील करा. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित होणार आहात. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे थोडं सावध राहा. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असावं. हुशारी आणि संयम हा ध्यानात ठेवावा. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी आज वेळ मिळणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक थोडेसे बिब्बा घालणार आहेत. पुढील रास आहे कन्या रास.
खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावणार आहे. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमवण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या पार्टनर बरोबर साहचर्य आणि बॉन्डिंग आज तयार होणार आहे. आज तुम्ही आपल्या पार्टनर बरोबर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु गरजेचं काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेक्षा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला देखील जाऊ शकता. पुढील रास आहे तुळ रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. कोणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्याची आर्थिक मदत केली नाहीत तर तुमची आर्थिक स्थिती थोडीशी तंग होऊ शकते. घरच्या आघाडीवर अडचण संभवतो, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करूनच बोला. जोडीदाराबरोबर तुम्हाला आजचा दिवस हा गुंतागुंतीचा व्यस्त असणार आहे. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट कुणी अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्यासोबत तुमचे मतभेद होते. पुढील रास आहे वृश्चिक रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्रच आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत देखील करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग देखील दाखवेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडींमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होणार आहे. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं. पुढील रास आहे धनुरास. विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन देखील प्राप्त होईल. कुटुंबाच्या कल्याणासाठीच मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. त्याचबरोबर मत्सर करू नका. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होण्याची शक्यता आहे. तसंच लोकांसोबत भागीदारी करताना थोडीशी काळजी घ्या. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. आज थोडा प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मकर रास. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होणार आहे. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरवेल. असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर सुद्धा करतील. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना थोडंसं सावध असा. हुशारी आणि संयम देखील ध्यानात ठेवा. वेळेचा सदुपयोग करणं थोडंसं आज शिकायचं आहे. जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न देखील करा. वेळेला खराब करणं चांगली गोष्ट नाही. तुमचा पार्टनर तुमच्या नाजूकपणाला गोंजरणार आहे, त्यामुळे तुम्हाला आज परमानंद लाभणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहीतके ठरवताना त्यांच्या भावना देखील समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय
संबंधितावर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात देखील टाकणारा आहे. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम यश देखील तुम्हालाच मिळणार आहे. पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येणार आहे. तुमच्या विचित्र वागणुकीनंतर तुमचा पार्टनर तुम्हाला सहकार्य करेल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असणार आहे. प्रेमाचा वर्षाव आज तुमच्यावर होणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस एकदम उत्तम जाणारा आहे. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडतात त्याचा पाठपुरावा करता देखील येईल. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. शेवटची रास आहे मीन रास. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटा. तुमच्या तीव्र भावना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरणारा आहे. मात्र मुलाखती दरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात काडी घालण्याचं काम करणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या बंधांमधलं अतूट जे नातं आहे त्यावर विश्वास ठेवण्याचं काम आज तुम्हाला करायचं आहे. तर हे होतं आपलं आजच्या दिवसाचं 12 राशींचं भविष्य. आजचा दिवस हा सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशीच मी देवाकडे ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला तर मग भेटूया उद्याच्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.